गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आजरा पोलिसांकडून शुक्रवारी विशेष पथसंचलन आणि दंगा काबू पथकाची प्रात्यक्षिके घेण्यात आली। गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी आणि नियमाची जाणीव व्हावी या उद्देशाने आजऱ्याच्या मुख्य बाजारपेठा, गल्ल्या व सार्वजनिक ठिकाणी पोलीस पथसंचलन करण्यात आलं। पोलिसांनी वाहनासह सायरन वाजवत संचलन केलं असता नागरिकांच्या मध्ये कुतूहल निर्माण झाले। गणपतीच्या खरेदीसाठी बाजारात आलेल्या नागरिकांनी उत्सुकतेने हे संचलन पाहिलं। पथसंचलनानंतर आजरा एसटी स्टँडवर दंगा काबू पथकाने प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती। नागरिकांनी उत्सुकतेने ही प्रात्यक्षिके पाहिली। या पथसंचलन व प्रात्यक्षिकांचं नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगरी यांनी केले। यामध्ये राखीव पोलीस दलाचे जवान तसेच आजरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते। पोलिसांकडून गणेशोत्सव काळात सर्वांनी शांततेत एकत्र येऊन सण साजरा करावा, यासाठी कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दक्षता घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले। तारा न्यूज साठी प्रतिनिधी हसन तकीलदार। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।